Hello and welcome to all my dear student. Today we are going to start the new chapter which is living world. आणि लिव्हिंग वर्ल्डच्या संदर्भामध्ये आज आपण तो चॅप्टर सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विदाउट वेस्टिंग अवर टाइम. आपला वेळ न दवडता आपण सुरुवात करू. बेटा, प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट. आता हे जे विश्व आहे, ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी दोन घटकापासून बनलेली आहे. There is a two type of important components are present in the planet Earth, on the planet Earth. एक आहे अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग आणि दुसरा आहे बायोटिक लिव्हिंग. हे पूर्वीच्या वर्गांमध्ये you could be studied in the previous classes. प्रीवियस क्लासेस मध्ये आपण हे शिकलेले आहात की आपली सृष्टी दोन प्रकारच्या घटकांनी बनलेली आहे, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, ऑल्सो नोन एज अ बायोटिक अबायोटिक कंपोनंट. पुढे द बायोटिक कंपोनंट आर ऑब्वियसली द लिव्हिंग बीइंग्स. आता हे जे बायोटिक कंपोनंट्स आहेत ना, ते नेमके लिव्हिंग बीइंग्स आहेत, म्हणजे सजीव आहेत, प्रेझेंट अराउंड अस, आणि हे आमच्या अवतीभोवती प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल, देर आर various type of animals are present around us. There are various animals are present around us, plant around us, microorganism also present around us. म्हणजे सूक्ष्मजीव असेल, मानव प्राणी असतील, प्राणी असतील, प्लांट्स असतील, all they are considered as a living organism and they are present around us. आमच्या अवतीभोवती ते प्रेझेंट आहेत. सो बेसिक प्रिन्सिपल ऑफ द लाईफ, लाईफ जी आहे त्या लाईफला काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, मूलभूत तत्व आहेत. And right now we are start discussing about the principle of the life which is the basic. Okay बेटा, चलो आगे बढ़ते हैं. पुढे सांगायचं मेटाबॉलिझम. व्हॉट इज अ मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम काय आहे? दिस इज द फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल. The living being once produced or the born has to survive. सजीव एकदा निर्माण झाला, सजीव एकदा तयार झाला किंवा सजीवाचा जन्म झाला की त्याला जगावं लागतं. डू यू अंडरस्टँड द फर्स्ट सेंटेन्स? आय होप यू शुड. द लिव्हिंग बीइंग्स वन्स प्रोड्यूस्ड, एकदा प्रोड्यूस झाला किंवा जन्मला लिव्हिंग बीइंग्स की त्याला जगावं लागतं. दुसरं वाक्य, फॉर द सर्वायवल, मग त्याला जगण्यासाठी, सर्वायवलचा अर्थ जगण्यासाठी, इट नीड एनर्जी. हो, एखाद्या ऑर्गॅनिझमला सर्वाइव्ह करायचं आहे कंटिन्युअसली, दॅट ऑर्गॅनिझम नीड एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. एनर्जी तर पाहिजेच पाहिजे, त्या एनर्जी सोबत अनेक केमिकल मॉलिक्युल सुद्धा पाहिजे आहे. ठीक आहे बेटा, पहिलं वाक्य म्हणतं की एकदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस झाला किंवा बॉर्न झाला की त्याला जगावं लागतं. दुसरा मुद्दा म्हणतो की त्याच्या जगण्यासाठी एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल्स पाहिजे बेटा. तिसरं, फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म द मेटाबॉलिझम. मग आता म्हणलं वरचे दोन वाक्य म्हणतात की मेटाबॉलिझम हे गरजेचं आहे त्या ऑर्गॅनिझमला एनर्जी देण्यासाठी. फॉर द एनर्जी the organism has to perform the metabolism. मेटाबॉलिझमची प्रक्रिया त्याला काय करावी लागेल? पूर्ण करावी लागेल. ठीक आहे बेटा, नेक्स्ट पुढे जाऊ. The metabolism is the breaking of the molecule. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय?
मेटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द मॉलिक्यूल. कुठलंही मॉलिक्यूल असेल, कोणत्याही प्रकारचं असेल, तर त्या एव्हरी टाइप ऑफ द मॉलिक्यूल अंडरगोज द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन इज कॉल्ड ॲज अ कॅटाबॉलिझम. त्याला कॅटाबॉलिझम म्हणतात. आम्हाला माहिती आहे, सरळ अगदी 2 शब्दात अर्थ, ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल इज अ कॅटाबॉलिझम अँड द मेकिंग ऑफ द न्यू मॉलिक्यूल. जसं प्रोटीनला ब्रेकडाऊन करायचं त्याला कॅटाबॉलिझम म्हणायचं, अँड प्रोटीनला प्रोड्यूस करायचं त्याला ॲनाबॉलिझम म्हणायचं. म्हणजे एखादा मॉलिक्यूल आम्ही तयार करतो, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सेलमध्ये तयार होतो, तर तयार होण्याच्या प्रक्रियेला ॲनाबॉलिझम, आणि तयार झालेला मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करायचा असेल तर त्याला कॅटाबॉलिझम असे म्हणतात. आणि ह्या 2 प्रक्रिया, when these two processes are combined together, for example the catabolism and anabolism combinedly called as a metabolism, त्यांना मेटाबॉलिझम म्हणायचं. पुढे from the birth onward, बर्थ झाल्यापासून ऑर्गॅनिझम show the tendency of the growth is well orchestrated process. आता बर्थ झाल्यानंतर त्याची ग्रोथ होणार. वी नोज ऑल दिस थिंग्स, की त्याची ग्रोथ झालेली आपल्याला नक्कीच दिसून येणार, त्याची ग्रोथ तर होणारच होणार. ओके बेटा, टेंडन्सी ऑफ द ग्रोथ म्हणजे वाढ होण्याची प्रवृत्ती त्यामध्ये असते, आणि ती प्रवृत्ती वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस आहे, म्हणजे एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. त्यानंतर बेटा नेक्स्ट, वी ऑब्झर्व सँड माउंड, वाळूचे ढिगारे. आता आपल्याकडे वाळूचे ढिगारे, आम्ही वाळू आणतो, कन्स्ट्रक्शन पर्पज साठी, बांधकामासाठी वापरतो, तेच माहिती आहे आपल्याला. पण आपल्याला माहिती असेल, वाळू हे मोठमोठे वाळूचे पठार आहेत, वाळूचे प्रदेश आहेत. आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, राजस्थानामध्ये वाळवंट आहे, तिथं खूप मोठ्या प्रमाणात वाळू आहे. तर वी ऑब्झर्वड दॅट सँड माउंट, वाळूचे ढिगारे, अँड बोल्डर्स, बोल्डर्स म्हणजे मोठमोठे दगड किंवा मोठा मोठा खडक, ग्रोज ETC. आता हे सुद्धा वाढलेले दिसतं. सँड माउंट वाढतं, वाळूचा ढिगारा जो छोटा होता काही वर्षानंतर तो मोठा झालेला दिसेल. पण द ग्रोथ ऑफ दॅट सँड माउंट इज नॉट फ्रॉम इंटरनल, इट इज फ्रॉम एक्सटर्नल. वाळू होती अगोदर, त्याच्यावर हवेमुळे, वादळामुळे परत वाळू येऊन साचली, म्हणजे याचाच अर्थ ती वाळू येऊन बाहेरून साचली, म्हणून त्या आकार जो आहे वाळूच्या ढिगाऱ्याचा तो वाढला. मग असं म्हणायचं का मग वाळू सजीव झाली? नाही, अजिबात नाही. ज्यांची वाढ, द ऑर्गॅनिझम ऑर द ग्रोथ विच इज इनिशिएटेड फ्रॉम इंटरनल साइड, म्हणजे आतून ज्याची वाढ होते त्याच आतून होणाऱ्या वाढीला आपण म्हणायचं आहे ग्रोथ, जी सजीवात होते. आणि आता हे सँड माउंट असेल, बोल्डर्स असेल, हे निर्जीव आहेत, आणि या निर्जीवामध्ये वाढ ही बाहेरून होते, आतून नाही होत. दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन, ही जी ग्रोथ आहे ती विदिन नाही, आतमधून नाही. हेन्स दीज आर नॉट लिव्हिंग बीइंग्स, आणि त्याच कारणामुळे त्यांना आम्ही लिव्हिंग बीइंग्स म्हणत नाहीत रे बाळांनो. दिस इज द फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल, ते पहिलं बेसिक प्रिन्सिपल होतं. Right now we are moving to the second basic principle, which is the growth and development. Growth and development means काय? वाढ आणि विकास. Growth and development are not the process which have unlimited time span. तुम्ही ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला एक प्रोसेस म्हणू नका. It is not a process which have unlimited time span. त्याला अनलिमिटेड टाइम स्पॅन असणारी प्रोसेस आहे असं अजिबात नाही म्हणायचं. नो, ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ द टाइम, एका विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला, एका विशिष्ट पॉइंटला, एका विशिष्ट वेळेला, द मॉलिक्युल्स, द ऑर्गन, द सिस्टीम बीइंग टू लूज देअर वर्किंग अँड बीइंग ओल्ड. बेटा काही ठिकाणी काय होतं, आपण आता म्हातारे होतो ना, आपली ग्रोथ होते, आपलं डेव्हलपमेंट होतं, आणि एका विशिष्ट पोझिशनला, एका विशिष्ट वेळेला तुमच्या माझ्या शरीरातले सर्व मॉलिक्युल्स
तुमच्या माझ्या शरीरातले सगळे ऑर्गन, तुमच्या माझ्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम बीइंग टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग, त्यांचं काम करण्याची, परिणामकारक काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणजे आम्ही कोण झालो? आम्ही म्हातारे झालो. ठीक आहे बेटा. नेक्स्ट ही होती प्रक्रिया. त्यानंतर दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी, आणि ह्यालाच म्हातारपण किंवा वृद्धपणा हे प्लांट मध्ये असतो बेटा, ॲनिमल मध्ये दिसून येतो, ह्युमन बीइंग मध्ये असतो. तर दिस इज द एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. म्हणजे ही बॉडीची कुठली प्रक्रिया आहे बेटा? एजिंग प्रोसेस. चला, दोन झाल्या बेसिक प्रिन्सिपल्स, दोन झाले. तिसरं प्रिन्सिपल्स आहे रिप्रोडक्शन. लाईफ हॅज टू कंटिन्यू. आता लाईफ कंटिन्यू ठेवायची, आयुष्य कंटिन्यू चालू असणार आहे. हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस द यंग वन लाईक इटसेल्फ. मग एक ऑर्गॅनिझम मी आहे, विथ द हेल्प ऑफ द प्रोसेस ऑफ द रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं मी माझ्यासारखाच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करू शकतो. माझ्यासारखाच ऑर्गॅनिझम मी प्रोड्यूस करू शकतो. लाईफ कंटिन्यू ठेवायची आहे. हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राय टू प्रोड्यूस द यंग वन लाईक इटसेल्फ. म्हणजे माझ्यासारखाच मी ऑर्गॅनिझम तयार करणार. नेक्स्ट, इट इज पॉसिबल ड्यू टू द रिप्रोडक्शन. मग आता कुठल्याही ऑर्गॅनिझमला, कुठल्याही प्लांटला, कुठल्याही ॲनिमलला, कुठल्याही ह्युमन बीइंगला बेटा काय करायचं आहे की त्याच्यासारखाच इंडिव्हिज्युअल तयार करायचा आहे. मग ते पॉसिबल आहे रिप्रोडक्शन मुळे. तर रिप्रोडक्शन्स आर दोन प्रकारचे आहेत. माझ्या माहितीस तो तुम्ही 5वी 6वी पासून शिकलेले आहात की रिप्रोडक्शन दोन प्रकारचे असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तो इथे लिहिलेला आहे. दिस एन्श्योर द कंटिन्युटी ऑफ द रेसेस. माय डिअर स्टुडंट, रेसेस याने प्रजात किंवा जात होय. मानवाची जात असेल, वेगवेगळ्या प्राण्यांची जात असेल, वनस्पतीची जात असेल, ही कित्येक हजारो लाखो करोडो वर्षापासून जे चालत आली बेटा, ती कशामुळे चालत आली? तुम्हाला माहिती आहे, आपण आमचे वडील, आमच्या वडिलांचे वडील, वडिलांच्या वडिलांचे वडील असे जाणं पाठीमागं शेकडो हजारो पिढ्या जा बेटा. हे पॉसिबल का झालं? आज आम्ही इथपर्यंत कुणामुळे पोहोचलो? वी आर जस्ट रीच हिअर टिल कंटिन्यू द लाईफ ओनली ड्यू टू द प्रोसेस ऑफ द रिप्रोडक्शन. फक्त आणि फक्त रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमुळेच मानवाची जात, प्राण्याची जात, वनस्पतीची जात हिची कंटिन्युटी आलेली आहे, त्यात सातत्य आलेलं आहे. पुढे, म्यूल, स्टराइल वर्कर ऑफ द बी, डू नॉट रिप्रोड्यूस येट आर लिव्हिंग. बेटा म्यूल म्हणजे काय? घोडा आणि गाढव यांच्यापासून आर्टिफिशियल इन्सेमिनेशन तयार केलेला तो एक खेचर, एक प्राण्याची जात आहे. ते रिप्रोडक्शन नाही करू शकत, रिप्रोडक्शन नाही करू शकत, तरी येट आर लिव्हिंग बीइंग्स आहे. स्टराइल वर्कर बी, बेटा वर्कर बी आणि मधमाशांची जात आहे. ती मधमाशीची जात रिप्रोडक्शन करू शकत नाही, तरी तिला आम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे मानतो. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, त्यानंतर ॲज द बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म द मेटाबॉलिझम. लक्षात घ्या, ॲज द बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म द मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीने मेटाबॉलिझम करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती लूज केलेली आहे. मग द ऑर्गॅनिझम डाईज. क्या बात आहे? माझ्या बॉडीमध्ये जर कुठलीच प्रक्रिया नाही चालू राहिली मेटाबॉलिझमची, तर मेटाबॉलिझम जर माझ्या बॉडीत झालं नाही, अर्थ असा होणार की ज्याच्यात नाही झालं ते ऑर्गॅनिझम डाय झालेला दिसून येणार, मृत्यू पावलेला दिसून येणार. नेक्स्ट माय डिअर स्टुडंट, पुढचं वाक्य, एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड टू द, जे सजीव आहे, एनी लिव्हिंग बीइंग, ह्युमन बीइंग, ॲनिमल, प्लांट, मायक्रो ऑर्गॅनिझम, कोणतेही सजीव, एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड करतात, प्रतिसाद देतात थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन दी सराउंडिंग. आता उदाहरणामध्ये थर्मल, टेम्परेचरला आम्ही पटकन रिस्पॉन्ड देतो. आम्हाला काही पोळलं तर आम्ही ते एक्सप्रेस करतो, त्याच्यापासून दूर सरकतो. केमिकल चेंजेस आमच्या बॉडीमध्ये जर होत राहिले तर त्याला बी आम्ही इंटरनली एक्सटर्नली रिस्पॉन्स देतो.
आणि बायोलॉजिकल जी गोष्टी आहेत त्याला सुद्धा आम्ही त्यात सुद्धा चेंजला रिस्पॉन्स देतो. आणि एवढे चेंजेस जर नॉन लिव्हिंगच्या संदर्भात घडले तर दे कुड नॉट रिस्पॉन्ड इट, ते रिस्पॉन्ड देऊ शकत नाहीत बिकॉज ते नॉन लिव्हिंग आहे. ओके बेटा, थर्मल आणि टेम्परेचरशी रिलेटेड रासायनिक आणि बायोलॉजिकल या तिन्ही गोष्टींना सजीव रिस्पॉन्ड करतात. आलं लक्षामध्ये? उदाहरणामध्ये केमिकल मध्ये एन्झाइम्स तुमच्या बॉडीत तयार होतात म्हणून डायजेशन होतं. बेटा तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रेशन्स तयार होतात म्हणून तुमचं मेटाबॉलिझम चालतं. तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय तयार होतात तर हार्मोन तयार होतात, त्यामुळे बॉडीची ग्रोथ होते बेटा. म्हणजे हे केमिकल्स आहे. थर्मल याने टेम्परेचर होय आणि बायोलॉजिकल याने इंटरनल. दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग बीइंग्स. लिव्हिंग बीइंग्सला एक युनिक प्रॉपर्टी आहे ज्याला मराठीमध्ये म्हणू आपण की अतिशय एकमेव अशा स्वरूपाची प्रॉपर्टी ही कुणाला आहे, गुणधर्म, तर लिव्हिंग बीइंग्सला आहे. देयर इज अ इमेन्स डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे. मला सांगा बेटा, सूक्ष्मजीव किती प्रकारचे आहेत? प्लांट भरपूर प्रकारचे आहेत बेटा. ॲनिमल्स लार्ज टाइप मध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ असं नाही का कळत तुम्हाला की त्यांच्यामध्ये विविधता आहे? देयर इज अ इमेन्स म्हणजे खूपच प्रचंड डायव्हर्सिटी, विविधता आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. ओके माय डिअर स्टुडंट, पुढे जाऊ आता. सिन्स टाइम इमेमोरियल व्हरायटी ऑफ द ऑर्गॅनिझम आर लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. बेटा प्रचंड वर्षापासून, प्रचंड कालावधीपासून लिव्हिंग टुगेदर करतात कोण? तर व्हरायटी ऑफ द ऑर्गॅनिझम. आज मला सांगा, ह्याच पृथ्वी तलावर कितीतरी प्रकारच्या वनस्पती राहतात, कितीतरी प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात, कितीतरी प्रकारचे ॲनिमल्स राहतात. हे पृथ्वी तलावरच आहेत ना सगळे. ओके बेटा, टू अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता लिव्हिंग मध्ये आणि नॉन लिव्हिंग मध्ये इंटर रिलेशन काय आहे? या दोघात काही इंटर रिलेशन आहे का हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. तसेच बिटवीन द टू लिव्हिंग बीइंग्स, तसेच दोन लिव्हिंग बीइंग मध्ये काय रिलेशन आहे? दोन माणसं नाही, आता माणसाची जात सोडून आपला प्राण्यांचा काही संबंध आहे का? हो. आम्ही प्राण्यांना खायला देतो आणि त्यांच्यापासून जे पदार्थ मिळतात ते आम्ही घेतो. आम्ही वनस्पतीला खत पाणी देतो आणि त्या वनस्पतीने आम्हाला काहीतरी देतं. म्हणजे लिव्हिंग बीइंग्स मध्ये, बिटवीन लिव्हिंग बीइंग्स मध्ये सुद्धा रिलेशन आहे. और त्यांच्या ग्रुप मध्ये काही रिलेशन आहे का? सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दीज इज इसेन्शियल. मग या सर्व गोष्टींचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला सिस्टमॅटिक स्टडी करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके बेटा, नेक्स्ट. दिस डेटा. डेटा मीन्स काय? कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन. एक तुम्ही माहिती मिळवलेली आहे, कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे. ठीक आहे. इंटेन्सिव्ह. तर दिस डेटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर यानी शेती, इंडस्ट्रीज आणि कंपनी, कारखाने, त्यांच्यासाठी तो डेटा जो जमा केलाय. डेटा मीन्स काय? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. तुम्ही माहिती जी कलेक्ट केली ना त्याला डेटा म्हणा बेटा. आणि त्या डेटाची इम्पॉर्टन्स किंवा ते डेटा कुणासाठी महत्वाचा आहे? इंडस्ट्रीसाठी महत्वाचा आहे, शेतीसाठी महत्वाचा आहे. आणि आम्ही माहिती कोणती मिळवली? दोन ऑर्गॅनिझम मध्ये काय रिलेशन आहे ती माहिती मिळवली. दोन ऑर्गॅनिझमच्या ग्रुप मध्ये काय रिलेशन आहे ते मिळवलं. लिव्हिंग नॉन लिव्हिंग मध्ये काय रिलेशन आहे ते मिळवलं. आणि डायव्हर्सिटी किती आहे ते मिळवलं. आता ही सगळी माहिती stored in the form of the data, and that data should be very important for various industries and agriculture. Intensive laboratory and field study in order to identify and classify the organism. आता इंटेन्सिव्ह चांगल्या प्रकारे केलेली लॅबोरेटरीची स्टडी असेल, प्रत्यक्ष फील्डवर जाऊन केलेली स्टडी असेल. का केली ही स्टडी? तर आयडेंटिफाय आणि क्लासिफाय करायचं होतं बेटा कोणाला? ऑर्गॅनिझमला. एखाद्या ऑर्गॅनिझमला आम्हाला आयडेंटिफाय करायचं, ओळखायचं, त्याचं सगळं लाईफ हिस्ट्री काढायची. ती लाईफ हिस्ट्री काढून त्याला क्लासिफाय करायचं.
तर त्यासाठी तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रत्यक्ष फील्डवर जावं लागेल. फ्रॉम द स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डेटा. आणि तो जो डेटा कलेक्ट केलेला आहे तो कलेक्ट केलेला डेटाचं मिनिंगफुल माहिती विद्यार्थ्यांना तुम्हाला मिळत असते. त्यानंतर माय डिअर स्टुडंट पुढे कुठं जायचं आहे आपल्याला? टू स्टडी द डायव्हर्सिटी. आम्हाला डायव्हर्सिटी अभ्यास करायची. डायव्हर्सिटीचा अर्थ मराठीत मध्ये सांगितला विविधता. टू स्टडी द डायव्हर्सिटी सर्टन एड्स म्हणजे काही साधनं, मराठीमध्ये काही साधनं कॉल्ड, त्या साधनाला म्हणायचं टॅक्सॉनॉमिकल एड्स, म्हणजे वर्गीकरण शास्त्राचे जे काही बेटा हे आहे वर्गीकरण शास्त्राची साधनं आणि याला टॅक्सॉनॉमिकल एड्सला म्हणा वर्गीकरण शास्त्राचे एड्स कॅन बी युज्ड. आता ते कोणते आहेत ते बघायचे. दिस इन्क्लूड द हर्बेरिया. त्याच्यामध्ये कुणामध्ये बेटा टॅक्सॉनॉमिकल एड मध्ये येतं हर्बेरिया, जिथं वनस्पतीची माहिती घेतली जाते. नंबर 2 बॉटनिकल गार्डन जिथं सगळ्या अभ्यासाला असलेल्या वनस्पतींचं एकत्र कलेक्शन असतं बेटा, जसं आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आहे. म्युझियम्स आहेत बेटा, वेगवेगळे म्युझियम असतात जिथे वेगवेगळे अॅनिमल आणि वेगवेगळे प्लांट्स ठेवले जातात. बायोडायव्हर्सिटी पार्क, आणि बायोडायव्हर्सिटी जैवविविधता दाखवणारे काही पार्क सुद्धा आहेत. ठीक आहे बेटा. चलो हर्बेरियमच्या बाबतीमध्ये आता आपण चर्चा करू. हे हर्बेरियम काय आहे? पहिला मुद्दा हर्बेरियमचा. द वर्ड हर्बेरियम वॉज कॉइन्ड बाय पीटन डी टर्नफोर्ड. बेटा वाक्य एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, नीट साठी असेल सीईटी साठी. हर्बेरियम नावाचा वर्ड कुणी शोधला, कुणी नाव दिलं? पीटन डी टर्नफोर्ड इन द बुक एलिमेंट्स नावाच्या बुक मध्ये हर्बेरियम नावाच्या शब्दाचा प्रयोग किंवा वापर पीटन डी टर्नफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने केलेला आहे. पुढे माय डिअर स्टुडंट दुसरं, द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय. आता हे जे हर्बेरियम आहे, आता सांगितलं वनस्पतीच्या लाईफ हिस्ट्री, पूर्ण त्याची माहिती वनस्पतीचं ते जिथं कलेक्ट केलं जातं दॅट पर्टिक्युलर प्लेस इज हर्बेरियम. द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय इटालियन टॅक्सॉनॉमिस्ट, वर्गीकरण शास्त्रज्ञ इटलीचा, ज्याचं नाव आहे ल्युका घिनी. आणि 1490 ते 1556 या कालावधीमध्ये इटलीच्या टॅक्सॉनॉमिस्टनं, ज्याचं नाव आहे ल्युका घिनी, यानं आर्ट ऑफ हर्बेरियम इनिशिएट केलेलं आहे. इनिशिएट करणे म्हणजे बेटा सुरुवात करणे होय. तिसरं वाक्य, हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन द टॅक्सॉनॉमिक स्टडी. हर्बेरिया जे आहे ना ते इफेक्टिव्हचा अर्थ मराठीमध्ये होतो परिणामकारक साधन आहे, साहित्य आहे टॅक्सॉनॉमिक स्टडी मध्ये. सर टॅक्सॉनॉमिक स्टडी म्हणजे काय? वर्गीकरण, मराठीमध्ये वर्गीकरण शास्त्राच्या ज्या स्टडीज असतात बेटा, त्याच्यामध्ये वर्गीकरण शास्त्राच्या स्टडी मध्ये जे अतिशय परिणामकारक साधन आहे, टूल्स आहे, ते हर्बेरिया आहे. पुढे आता हे हर्बेरियम काय आहे नेमकं? तर हर्बेरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमन. प्लांट जे आहेत ना, छोट्या छोट्या वनस्पती, तर त्या छोट्या छोट्या वनस्पती इसेन्शियली त्यांना ड्राय केलं जातं. ड्राईड प्लांट आहेत, वाळवलं जातं. अँड दॅट इज प्रेस्ड. मग त्यांना बेटा असं प्रेस केलं जातं, पान ठेवलं जातं, एक विशिष्ट पद्धतीचा पेपर असतो, त्या पेपरवर त्यांना प्रेस केलं जातं. अँड ट्रीटेड अँड माउंटेड ऑन द स्टँडर्ड साइज शीट. आणि स्टँडर्ड साइजच्या शीटवर, शीट याने काय तर एक कागदी स्पेशल प्रकारचा एक पेपर असतो, त्या पेपरवर त्यांना ट्रीट केलं जातं, त्यांना ड्राय केलं जातं. ड्राय केल्यानंतर माउंट केलं जातं. याने काय केलं जातं की परिपूर्णरित्या त्यांना विद्यार्थ्यांना माउंट करून टाकलं होतं, जसं आपण कव्हर स्लिप जशी माउंट करतो स्लाइडवर त्या पद्धतीने. त्यानंतर माउंटेड ऑन द स्टँडर्ड साइज शीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. आणि मग त्यांना प्रिझर्व केलं जातं, त्या प्लांटला जतन केलं जातं जास्त काळ. डेट ऑफ द प्लेस ऑफ कलेक्शन. आता डेट आणि प्लेस ऑफ कलेक्शन तिथे लिहिली जाते की आम्ही ते कधी कलेक्ट केलं. मी काल आणला, मी मागच्या वर्षी तो प्लांट आणला, तो वर्ष कधीचा आहे, किती वेळ झालेला होता, वार कुठला होता,
डेट कुठली होती कलेक्शनची, प्लेस जागा कुठल्या जागेवरून आणला, ही सगळी माहिती जमा करायची अलॉंग विथ द डिटेल्ड क्लासिफिकेशन. आणि मग त्या प्लांट कोणत्या वर्गात येतो, त्याचा फायलम कोणता, हे सगळं, ऑर्डर कोणतं, जीनस कोणतं, फॅमिली कोणती, हे सगळी माहिती त्याची जमा करून एका कागदावर, त्याच कागदावर ज्या शीटवर तुम्ही तो माउंट केलेला प्लांट आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये मुलांनो आणि मुलींनो ही सगळी माहिती रेकॉर्ड करायची आहे. त्यानंतर इट आल्सो हायलाइटिंग विथ द इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज. मग आता काय करायचं, हायलाइटिंग करायचं अजून एका गोष्टीला. पहिल्यांदा तुम्ही प्लांट आणलेला आहे, एका शीटवर तो चिटकवलेला आहे, शीटवर चिटकवून त्या प्लांटची माहिती एका कोपऱ्यात लिहिलेली आहे की कधी आणला, कुठून आणला. एव्हरी टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन शुड बी रिटन डाऊन ऑन दॅट पर्टिक्युलर शीटवर. ठीक आहे. इट आल्सो हायलाइटिंग विथ द इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज. आता इकॉलॉजी म्हणजे काय, परिसंस्था, आणि पेक्युलॅरिटीज याने त्याचं वैशिष्ट्य, परिसंस्थेचं वैशिष्ट्य सुद्धा हायलाइट करायचं की जिथून तुम्ही आणला तिथं टेम्परेचर नॉर्मली काय असतं, तिथं ह्युमिडिटी किती असते, तिथं एअरचे काय स्पीड असते, अशा सगळ्या गोष्टी तिथं मांडायच्या. द कॅरेक्टर ऑफ द प्लांट्स आर रेकॉर्डेड ऑन द सेम शीट. त्या तुम्ही कलेक्ट केलेल्या प्लांट्सला कॅरेक्टर्स असणार आहेत. मग तो एंजिओस्पर्म आहे का, जिम्नोस्पर्म आहे का, ब्रायोफाइट्स आहे का, त्यानंतर अल्गी आहे का, टेरिडोफाइट्स आहेत का, हे जे कॅरेक्टर्स आहेत ना, ते कॅरेक्टर्स तुम्हाला आर रेकॉर्डेड ऑन द सेम शीट. त्याच शीटवर, ज्या शीटवर तुम्ही तो प्लांट चिटकवलेला आहे बाळांनो, त्याच्याच एका साइडला ऑल द कॅरेक्टर्स किंवा ॲज मोर ॲज पॉसिबल जेवढे आहेत तेवढे तुम्ही कॅरेक्टर्स लिहिण्याचा प्रयोग करू शकता. त्यानंतर लोकल नेम्स अँड नेम ऑफ द कलेक्टर मे बी ॲडेड. आता इथं लोकल नेम सुद्धा टाकायचं. एखादी वनस्पती आहे तिला लोकल नाव काय, स्थानिक काय नावानं ओळखतात. आपल्याला माहिती आहे की आपण जे एरवी नाव वाचतो ऐकतो ते नाव त्यांची नसतात बेटा, तर ती असतात लोकल नेम. म्हणून त्याचं लोकल नेम काय आहे, नेम ऑफ द कलेक्टर. बापरे, म्हणजे कलेक्टरचं नाव का जिल्ह्याचं, नाही 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 नाही, द पर्सन ऑर द इंडिव्हिज्युअल हु कलेक्ट द प्लांट, ज्यानं तो प्लांट जमा केला ना, मे बी ॲडेड, त्याचं सुद्धा नाव लिहायचं की मी कलेक्ट केला, माझं नाव. दिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट द लोअर राईट कॉर्नर ऑफ द शीट. आता ही एवढी मोठी शीट आहे बेटा, ही एवढी, लोअर राईट कॉर्नर इथं ती माहिती लिहायची आहे. तुमचा प्लांट असा इतक्यामध्ये चिटकून टाकायचा आणि माहिती इथं लिहून टाकायची आहे. लोअर राईट कॉर्नर ऑफ द शीट अँड इट इज कॉल्ड एज अ लेबल. आणि मग त्याला लेबल असं नाव द्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा इथे एक इन्फॉर्मेशन आहे. हे प्लांट जमा केला, एक शीट आहे. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे गुरु नानक कॉलेज चेन्नई. या गुरु नानक कॉलेज नंतर इथं सगळी माहिती दिलेली आहे बेटा की प्लांट कोणता आहे, कुठून जमा केला, काय त्याचं लोकल नाव आहे. एव्हरी टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन शुड बी ऍडेड हिअर. म्हणजे सगळी माहिती ऍडेड केलेली आहे. आता बघू बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन बद्दल चर्चा करू. हे बघा, हे सगळे बॉटनिकल गार्डनचेच भाग आहेत आणि या बॉटनिकल गार्डन बद्दल चर्चा करू की तिथं काय आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, काय बघायला मिळतं. पहिला मुद्दा बेटा, इन 1543 फर्स्ट बॉटनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड वाज एस्टॅब्लिश्ड बाय इटालियन प्रोफेसर ल्यूका गिनी 1490 टू 1556 ॲट द पिझा इटली. क्या बात आहे. हे मुद्दा कसा सांगायचा, जगातलं पहिलं, वर्ल्ड्स फर्स्ट जे इटालियन प्रोफेसर होते, काय लिहिलेलं आहे, इटालियन हे, आणि ते मुद्दा काय म्हणतो, 1543 ला फर्स्ट बॉटनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड, जगातलं पहिलं बॉटनिकल गार्डन इस्टॅब्लिश केलं, स्थापित केलं. कुणी केलं, इटालियन प्रोफेसर. नाव काय होतं, ल्यूका गिनी. आणि ते कधी, 1490 ते 1556. कुठे, पिझा इटली. आलं लक्षात. ठीक आहे बेटा. बॉटनिकल गार्डन ऍट क्यू इन इंग्लंड. एक बॉटनिकल गार्डन आहे ज्याचं नाव आहे क्यू इन इंग्लंड, इज नोन फॉर द लार्जेस्ट कलेक्शन. एमसीक्यू ला प्रश्न येईल, जगातलं पहिलं कोणतं होतं,
दुसरा प्रश्न येईल, जगात लार्जेस्ट कलेक्शन असणारं कोणतं आहे? तिसरं, दिस गार्डन हॅज अ मोर दॅन 30,000 स्पेसिमन प्रिझर्व प्लांट अँड मोर दॅन 7 मिलियन हर्बेरियम. माय डिअर स्टुडंट, लक्षात घ्या, ते जे क्यू ला इंग्लंड मध्ये असलेल्याला लार्जेस्ट कलेक्शन का म्हणतात? कारण त्याच्याकडे 30,000 स्पेसिमन आहेत. स्पेसिमन म्हणजे कोणचं? कंसात लिहिले प्रिझर्वड प्लांट, आणि जवळपास 7 मिलियन हर्बेरिया आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, बॉटनिकल गार्डन काय असतं? सर आम्हाला माहिती नाही हे बॉटनिकल गार्डन नेमकं काय असतं, तर तुम्ही आम्हाला ते क्लिअर सांगा. बॉटनिकल गार्डन आर द प्लेस वेअर प्लांट ऑफ द डिफरंट व्हरायटी कलेक्टेड. म्हणजे अशी जागा आहे जिथं प्लांटच्या डिफरंट व्हरायटी तुम्ही कलेक्ट केलेल्या आहेत एकाच जागेवर, आणि एरवी तुम्हाला ते शोधायचे असतील तर वेगळ्या वेगळ्या जागेवर जावं लागेल. इफ यू वॉन्टेड टू get all these different type of the variety of the plant at the same place, then we need to visit the botanical garden. मग आम्हाला त्या बॉटनिकल गार्डन कडे जायची गरज आहे किंवा जावं लागेल. म्हणून बॉटनिकल गार्डन्स आर द प्लेस वेअर द प्लांट ऑफ द डिफरंट व्हरायटी कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. मग ते कुठून आणले तुम्ही? आम्ही काही राज्यातून आणले वेगळ्या वेगळ्या आणि एकत्र आणले, काही देशातून आणले आणि एकत्र आणले. म्हणजे असे सगळे राज्यातले, देशातले, अनेक भागातले प्लांट एकत्र करण्याची प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात बॉटनिकल गार्डन. आर ग्रोन इन सायंटिफिक अँड सिस्टमिक इन एन इन वायवो मॅनर. मग त्यांना आम्हाला ग्रोन करायचंय सायंटिफिक पद्धतीनं अँड सिस्टमॅटिक पद्धतीनं इन वायवो मॅनर, म्हणजे आतमध्येच करायचं, इन वायट्रो नाही. ठीक आहे. आणि प्लांट्स आर लेबल्ड. मग तुम्ही आता जेवढे प्लांट्स बघणार कलेक्ट केलेले, त्या सगळ्या प्लांट्सला नावं दिलेली असणार आहे, आणि त्यानंतर लेबल करायचे. द लेबल बोर्ड शो द सायंटिफिक एज वेल एज अ कॉमन नेम ऑफ द प्लांट. आणि ज्यावेळेस तुम्ही तो बोर्ड बघणार प्लांटला नाव दिलेला, तर त्याच्यावर 2 प्रकारचे नाव असतील. एक म्हणजे त्या प्लांटचं सायंटिफिक म्हणजे बॉटनिकल नाव काय आहे, आणि त्याला कॉमन नेम काय आहे, लोकल लेवलला जे वापरलं जातं ते नाव काय आहे. तर अशा पद्धतीनं हे जे कलेक्शन आहे त्या कलेक्शनला मुलांना आपण बॉटनिकल गार्डन असे म्हणतो. आय होप दॅट की आपण एक लिव्हिंग वर्ल्ड नावाचा नवीन चॅप्टर सुरुवात केलेला, आणि ह्या नवीन चॅप्टरचा हा पहिला व्हिडिओ लेक्चर आहे. जर काही अडचण असेल, आपल्या सर्वांना हा तर कळला असं प्रथमदर्शनी मला वाटतं, पण अनफॉर्च्युनेटली जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच यू शुड नीड टू बी स्टे कनेक्टेड विथ माय सेल्फ बाय व्हेरियस वे. ठीक आहे. टिल देन, गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.